सेवा मंडळातला छोट्यातला छोटा माणूस सुद्धा महाराजांच्या नजरेतून सुटत नव्हता आणि त्यांचं सुद्धा महाराजांवर तितकं प्रेम होतं. भंडारा जिल्ह्यामध्ये रोणा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जिबूजी शेंडे नावाचा एक सर्वसामान्य भोई समाजात होऊन गेलेला एक माणूस राष्ट्रसंतांचा सेवक होता. जिबूजी शेंडे 3 ठिकाणी जीवनयोगीच्या खंडामध्ये सुदामदादाने त्यांचं वर्णन केलंय. सद्भक्त जिबूजी शेंडे. त्या जिबूजीचा जर विचार केला, साधा माणूस होता, त्याला सुदामदादाने एक शब्द वापरलाय, लकीर के फकीर. महाराजांनी सांगितलं 5 वर्ष ध्यान मंदिरात जाऊन ध्यान करायचं नाही. 5 वर्ष ध्यान मंदिरात पायच ठेवला. काही महाराजांनी सांगितलं की आपल्या जेवणातलं शिल्लक राहिलेलं अन्न कुणालाही द्यायचं नाही. एक घास जरी शिल्लक राहिला तरी कुत्र्याला सुद्धा टाकत नव्हते. काय कारण? महाराज म्हणतात, याला म्हणतात सदा संत वचनी असो भाव माझा, जरी प्राण जावो न विसरो मी काजा. या दृष्टीनं त्या जिबूजीची काय वर्णन करावं महाराज, काय लोक होऊन गेले होते.